आता या ठिकाणी जर बघितलं तर अनेक वार्डांचे जे काय आहे मतमोजणीचे निकाल या ठिकाणी लागलेले आहेत आणि जळगावचा जर विचार केला तर जवळपास 75 जागांमधून 12 या ठिकाणी जे उमेदवार होते ते बिनविरोध झालेले होते आणि जर विचार केला तर 63 जागांसाठी ही निवडणूक लढवण्यात आली होती। 321 उमेदवार या ठिकाणी जळगावच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात पाहायला भेटलेला आहे। मात्र आता काही निकाल या ठिकाणी समोर आलेला आहे। महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी ही लढत या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि तब्बल महायुतीच्या युतीने या ठिकाणी विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावर पाहायला मिळत आहे। आतापर्यंतचा जर निकाल बघितला आपण तर 75 जागांपैकी जे निवडणूक होती ती भाजपाचे एकूण 22 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। शिवसेने शिंदे गटाचे 12 आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक असे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। आपण पाहू शकतो माझ्या या साईडला की या ठिकाणी ललित कोल्हे जे आहेत जे यांनी जेलमधून निवडणूक लढवलेली आहे ते देखील या ठिकाणी विजयी झालेले आहेत। त्यांचे चिरंजीव पियुष कोल्हे हे देखील विजयी या ठिकाणी हातून ही निवडणूक लढवलेली होती आणि शिवसेना शिंदे गटाकडनं ही निवडणूक लढवली होती जर ललित कोल्हे हे एकेकाळी आणि त्यांचे विजय या ठिकाणी बघितलं तर या सगळ्या खोट्या